नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। परभणीतील झालेल्या दंगलीतील शहरातील नवा मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांची काल न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली होती। मात्र आज पहाटे त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे कारागृह पोलिसांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं होतं। मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयातील उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे शहरात थोडासा तणाव निर्माण झाला होता। जिल्हाधिकारी यांनी तात्काळ या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या बसेस या बंद केल्या आहेत। परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाला आता छावणीचं स्वरूप निर्माण झालं आहे। या ठिकाणी आता मैताला संभाजीनगर येथे इन कॅमेरा पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळत आहे। आनंद आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानं परभणीत आंबेडकरी जनतेतील ज्येष्ठ मंडळी यांच्यासोबत आज संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक असल्याची माहिती आपणास मिळत आहे। काँग्रेसचे अनुसूचित जाती जमातीचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ हातेआंबेरे यांनी देशोन्नतीला ही माहिती दिली आहे। ही आजची जी घटना झाली आहे ती एकदम निंदनीय घटना आहे आणि त्याचा निषेध तर आम्ही सर्व आंबेडकरी समाज करत आहोत। पण आज आम्ही सर्व परभणी शहर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांची आता मीटिंग झाली। संध्याकाळी 5 वाजता गौतमनगरमध्ये आमची सामूहिक मीटिंग आहे आणि त्यामध्ये आम्ही आमची भूमिका काय आहे ते स्पष्ट करणार आहोत। आता सध्या आपण घटनास्थळी आहे, नेमकं काय वाटतं, कशामुळे मृत्यू झाला असेल की काय करावं? हे जे पोलीस कॅम्पिंग ऑपरेशन झालं त्याच्यामध्ये जे पकडून मारलेला त्याच्यामुळे हा मृत्यू झालेला आहे। आता पुढची कारवाई कशी? पुढची कारवाई तेच आता आम्ही सर्वजण बसणार। आमची तर मागणी ज्यांनी पोलिसांनी मारले ते निलंबित बडतर्फ झाला पाहिजे आणि आमच्या सर्व समाजाच्या नेत्याची आणि सर्वांची आज गौतमनगर येथे 5 वाजता मीटिंग आहे। त्यानंतर आमची भूमिका आम्ही स्पष्ट करणार आहोत। ही घटना एकदम निंदनीय आहे आणि दुःखद घटना आहे। तरी सर्व आंबेडकर समाजातील सर्वच समाजाच्या लोकांना मी विनंती करतो की आपण शांततेत सर्वांनी सहकार्य करायचे आणि या गोष्टीचा निंदनीय आपण निषेध करायचा।